तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे की विषय असा झालाय, पावसामुळे मेंढराल झाली ते गुचिड बरं का मित्रांनो। तर संध्याकाळी जाऊन औषध आणायचे आणि सकाळ औषधाला एक स्ट्रिक वापरणार आहे स्प्रे म्हणून। तर जे आपल्या केस कटिंगला जे स्प्रे वापरतात पाण्यासाठी, ते स्प्रे मध्ये औषध आपण गोचडाचं ओतणार आहे आणि मेंढराला सगळ्या कलर लावून फवारणार आहे बरं का। तर इतकं गुचिड झालं भयानक। तर चला पाहूया मित्रांनो कसा कसा व्हिडिओ होतोय। तर आणि हे औषध कुणी कुणी वापरलंय मित्रांनो आणि ही स्ट्रिक आज म्हणजे ह्याच्या अगोदर कुणी केली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। नसेल केली तर करून पहा मित्रांनो, एकदम भारी स्ट्रिक आहे बरं का। आणि थोड्यात आणि 200 रुपयात 200 मेंढर होती, म्हणजे 1 रुपयाला एका मेंढराचं गुचिड पूर्ण नाहीस। अगदी अशा प्रकारचं मी जुगाड केलंय। तर एक नंबर जुगाड आहे मित्रांनो, वापरून पहा। तर चला पाहूया। चला शिगरू शिगरू गोळ्या तीक्ष उडाय तुमचं। तर अशा प्रकारे मित्रांनो हा स्प्रे काम करतोय बरं का। एंडोरेड औषधाची बाटली घेतली आपण, औषध साईडला ओतून घेतलंय बघूल्यात। आणि हा स्प्रे आणलाय 50 रुपयाला मेडिकल मधून। आणि आपण गोचडाचं औषध आणलंय, पाणी मिक्स करून गोचडांसाठी आपला वापर चाललाय बरं का मित्रांनो। ही सुंदर अशी सोपी स्ट्रिक आहे, औषध आणि गोचडांचं बी सेपरेट। तर चला आता झाली तर मेंढर आपली सगळी पाजून एक अर्ध राहिलेलं बघायचं। ते अशा प्रकारे काम करतं, एकदम सोपी आयडिया आहे गोचडांसाठी बरं का मित्रांनो। तर आता मेंढर झाली ते पाजून मित्रांनो। आता शेरडाव आली बरं का बारे। तर शेरड शेवट पाजायचे असतात नेहमी, आणि कुठल्याही मेंढपाळाचा मित्रांनो थोडासा तुम्ही पाहिलं ना तर शेरड ही शेवट पाजतात बरं का। तर आमची आई औषध द्यायला, बाबा पाजायला, आणि मी हे गोचडाचा स्प्रे मारण्यासाठी बरं का। आणि दिदो कापली हे रंग लावायला। तर मेंढर झाली ते आता। तर अशा प्रकारे शेरड बी झाली ते आता। शेरडाला थोडासा फवारा मारायचा मित्रांनो गोचडाचा। तर मित्रांनो आता स्पेशल आपण गोचडासाठी औषध आणले बघा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे गोचडाचं औषध बरं का। ट्राज डीप, ते आता काय असेल ते तुम्ही वाचू शकता मित्रांनो, मला काही इंग्लिश एवढं जमत नाही बरं का। तर हे डबा आणलाय गोचडासाठी। आणि दुसरी गोष्ट मेडिकल मधून हा स्प्रे आणलाय बरं का। तर गुचिड आणि गवतासाठी आपण मित्रांनो जे गवतात जे इन्फेक्शन मेंढराला होतं त्यासाठी एंडोरिड औषध आणले। हे एंडोरिड औषध काय काम करतं, किंवा गवतात जे इन्फेक्शन होतं गवतामुळं, त्या गवताचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून एंडोरिड औषध आणले आणि एंडोरिड औषध पाजले आपण। तर हे साईडला ओतून घेतले औषध कशात बघूल्यात। आणि हे गोचडाचं औषध आणि हा स्प्रे मित्रांनो। तर औषध पुढं पाजायचं आणि त्याच्या पाठीमागं हा स्प्रे मारणार आहे। तर आपण स्प्रेचा विषय काय केलाय, तर एंडोरिडची बाटली जी होती ह्या बाटलीत पाणी घेतलंय आणि ह्यातलं अर्ध्या लिटरला मी 5 मिली घेतलंय बरं का मित्रांनो औषध। हे आपलं गोचडाचं औषध 5 मिली। तर अशा प्रकारे घेतलंय आणि हा स्प्रे ह्याच्यात बसवतो। तर आता ह्याच्यात बसवला का नाही अशा प्रकारे की एकदम सोपळ आणि मस्त असं औषध मारा येतं। तर हो का, हे अशा प्रकारे घेतलंय आपण। तर हे फवारा एकदम असं सुंदर असं, आणि बोळ्याने वगैरे गोचडासाठी काय उरकत नाही, त्यामुळं हा फवारा एकदम व्यवस्थित आपल्याला उपयोगी पडतोय आणि सोप्या आणि थोड्या वेळात होतंय बरं का सगळं। औषध पुढं बाबा पाजतात आणि मी हा फवारा पाठीमागं। तर अशा प्रकारे आपण हे सोपं जुगाड केलंय मित्रांनो गोचडासाठी स्पेशल। तर तुम्ही काय गोचडासाठी केलं औषध हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। आणि चाऱ्यासाठी मित्रांनो हो का, हे औषध पाजलंय कोणचं, एंडोरिड। मित्रांनो अशा प्रकारे आपलं औषध मारून झालं आणि आता आप्पा माझ्यातलं थोडंसं औषध राहिलंय निम्म। तर ते आप्पाने घेतलंय, आप्पाच्या शेरडा मेंढराला आप्पा मारणार आहे। तर आपल्याला आपण कसं काय जुगाड वाटलं बाबा हे विचारू। आणि ह्याच्या आधी कधी केलं होतं का आपण हे जुगाड आप्पा? ह्याच्या आधी केलं का असं कधी नव्हतं ना? हे पहिल्यांदाच केलंय बाबा असं जुगाड? बर, आपण लय गुचिड झाली तर येड्या.
तर तुम्हाला गोचिड किती झाली ते दाखवतो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, हे अशा प्रकारचं गोचिड बरं का. हो का. तर हे असं गोचिड हाताने काढणं सोपं. तर घरगुती डॉक्टर म्हणलं मित्रांनो कसं, तर आम्ही डायरेक्ट बकऱ्यांना मेंढरांना सुई मारायची म्हणले की घरगुती मारतो बरं का. म्हणजे मी स्वतः मारतो मित्रांनो. शिरत असो किंवा कुठल्या प्रकारची सुई मारायची म्हणलं तरी मी शिरत म्हणजे अगदी रक्तात सुई मारू शकतो. ओके. थोडस असं दाबून धर की. हो हलू नका हलू नका हलू नका. अरे हे हलती बोलते ते मारू. मार 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 दब दमन दाब बाकी सुई कशाला घालतो. मित्रांनो औषध मेंढराला पाजलं आणि गोचडाचं औषध मारलं बरं का. त्यासाठी जे फवाऱ्याने औषध अंगा उडलं होतं तर लय बेकारी म्हणजे वास येतोय त्या औषधाचा. त्यामुळं बघा इथं विहीर आहे वाड्याच्या शेजारी आणि इथं खालतं वाडा बसायला आहे बरं का. रोडच्या खालती आणि रोडच्या वर तर विहीर आहे आणि पावसामुळं पाणी भरपूर आहे त्यामुळं काय अडचण नाही. आणि चारा बी भरपूर आहे. तर चाऱ्यात अशी गुढी चरते ते आपली इथं विहीर आहे. तर विहिरी आलोय मी आंघोळ करायला. तर आता सुंदर असं थोडंसं पोहूया. तर मित्रांनो माझं नाव आहे ओमकार. ह्याचं नाव आहे ओमकार. तर ह्याला पाहुण्याचं खूप म्हणजे भारी वाटतं बरं का. पाहुण्यासाठी पाहुणं म्हणजे याचा आवडता छंद बरं. आता औषध बिवषध लावून झालंय सगळं झालंय. गोचडाचं औषध लावलं तर गोचडाचं जे स्प्रेने अंगा उडलं होतं त्याचा बेकार वास येतोय. त्यामुळं मी पोहाय आलोय. तर चला आपण थोडस पोहूया म्हणजे कसं आंघोळ. आणि मित्रांनो पोहाय आलं पाहिजे सगळ्यांना बरं का. थांबा बुडवून बाळू बुडावतो या अर्धा. आता बुडवू नये का मी तुला बुडवून मारली. तर मित्रांनो विषय काय झाला होता. आईने पाणी तापवलं होतं पिराडाव. बाबा म्हणत होते पिराडाव आंघोळ करा आता पावसाच्या पाण्याने सर्दी खोकला होईल. पण औषधामुळं आता नाही का एका बाटलीत कशी आंघोळ व्हायची त्यामुळं जरा मस्तपैकी मोकळ्या टाकल्या पाण्यात साबण लावून आंघोळ भारी होती. सानीला टाक सानीला. अशा प्रकारे आपली सुंदर अशी आंघोळ. आता साबण लावतो थांबतो मित्रांनो बरं का. धन्यवाद. कर बंद.